थोडा एनलार्ज करा आणि कोणीतरी बाउंड्री त्यांना तिकडे मार्किंग करून दाखवा तिथे जाते याच्यात ठीक आहे आपली घरी येतं त्याच्यात जी ही सध्या डॉटेड लाईन मध्ये जी दिसते आहे ना ती आपण बाउंड्री मार्किंग कन्सिडरेशन मध्ये सध्या ठेवलेली आहे. उभं काढ चांगलं दिसेल दिसायचं काढ दिसत काढतो देतो तुम्ही बाउंड्रीवरनं नॉर्थ साईडनं सुरू केलं ना नॅशनल इंग्लिश स्कूलच्या इकडून ती बाउंड्री आपला 40 मीटरचा रोड आहे तिकडून दाखवा त्यांना 40 मीटरचा रोड येतो मग तो तुळींज रोडला जातो मग तुळींज रोड आपला हायवेकडे जाणारा रोड अशी बाउंड्री त्यांना दाखवली तर त्यांच्या लक्षात येईल. गुगल सकट आहे ना इथून आपली बाउंड्री स्टार्ट होते हा रस्ता असा इथे येतो जो डीपी रोड आहे म्हणजे थोडक्यात नॅशनल इंग्लिश स्कूल 40 मीटरचा रोड विरारचा कारगिलच्या इकडूनचा तिकडून चालू होतो ह्या सर्कम्फरन्सच्या आत पूर्ण ग्रीन झोन आहे अगदी या कोपऱ्यापर्यंत टीपीनुसार ती बाउंड्री अशीच खाली येते त्याच्यानंतर खालच्या रिंग रोडला अलाइन होते. हा तुळींज रोड आहे पेट्रोल पंप आणि इथून पुढे कंटिन्यू होऊन पुढे जाते. हायवेला जाणारा रोड आहे तो आपला आपलं सगळं झालं बरोबर झालेलं पण आपल्याला प्रश्न येतो अजून विचारायचं नाही ना आमच्या घरांचं काय ते विचारायचं हां तेच आर्किटेक्ट साहेब तुम्ही जरा डिटेल सांगा मदत करा त्यांना. हे जे गाव आहे ना इथे तलाव आहे आणि बिलालपाडा आहे आणि हे जे एज आहे त्याची बाउंड्री आहे जी ज्यांनी आता प्रपोज करतात जो प्लॅन त्यांनी आता प्रपोज करणार आहेत आणि स्पेशल काय असेल त्यांचं माहिती नाही पण बिलालपाडा हे आहे. त्याच्यानंतर हे जर बघितलं तर हायवेला जाणारा रोड आहे आपल्या हायवेला पहिला रोड आहे आपला पहिला रोड आहे तर या अनुषंगाने बिलालपाडा इथे आहे म्हणजे धानीवाल्याने इथे बघायचं की इथे माझं कुठे अफेक्टेड आहे. बघ आता हा जो धानीचा सपोर्ट चिराग सपोर्ट त्याला पाया हा जो तलाव आहे ना इथे नाका आहे माईक जवळ आहे पुढे आपलं श्रीरामनगर वगैरे धानीवचा भाग येतो त्याच्यामध्ये सर्वे नंबर दिसत नाही तुमच्या लक्षात आलं असतं मी सर्वे नंबर सांगितलं काय भूमिपत्रानं लक्षात आलं असतं
त्याचा लॅटिट्यूड लॉंगिट्यूड नाही का? ते असेल तर लगेच तो मार, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड असेल तर लगेच कळेल आपल्याला. नाही इथे यांना लक्षात आलं की यांना काय माहितीये का की ही बाउंड्री कुठे आली 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर किती आहे म्हणजे थोडक्यात बघा ना काय लगेच कळेल. थोडं डॉटचा आहे. नाही बरोबर आता मग तो डीपीवर बघावा लागला त्यांना clear होईल. सुपरइम्पोज जर आला ना डीपीचा तर एका मिनिटात सगळं काय क्लिअर सर, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड करून द्या. तो द्या तुम्ही लगेच. आणि लॉंगिट्यूड हा विषय सामान्य जनतेला नाही संबंधाचा स्पॉट साठी आपल्याला कामाला येईल पण इथे तसं नाही लॉंगिट्यूड काढलं तर त्यांना एक्झॅक्ट समजेल का तो कोणता पाडा आहे, अयला आहे का तयला आहे, लगेच समजत ना आपल्याला. हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा अर्थ तरी कोणाला माहिती आहे का? हा विषय आहे. एक मिनिट हे सांगा. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड काढून आपण ते जागेचं नाव माहिती करू ना, सांग असं सांगते मी तुम्हाला. कोणत्या रोड पासून बाधित आहे आणि कोणत्या रोडकडे नाही, लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा कुणाला अर्थ पण नाही माहिती. एक मिनिट तुम्ही थोडक्यामध्ये आपल्याला विरारच्या कारगिल रोडवरनं चालू होतो तो जुन्या सोपारा रोडने आपल्या हा, yes. तुळींजला रोडला येणार, तुळींज रोडवरनं हायवेला जाणाऱ्या रोडला जाणार आणि आता तोच जो भाग सांगता संतोष भवनच्या पुढचा तिथपर्यंतचा आतला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर गुलचरण असेल किंवा महाराष्ट्र शासनाची जागा असेल आणि बाकीचा जो सगळा स्लम आहे तो मॅक्झिमम सगळा ग्रीन झोन आहे. आता हे फक्त मार्किंग करणार आणि इरादा जाहीर करणार का बाबा याचा डेव्हलपमेंट प्लॅन करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये जो ग्रीन झोन आहे त्याचा आर झोन होणार आणि आर झोन झाल्यानंतर आज तुम्हाला जे रिस्ट्रिक्शन आहेत डेव्हलपमेंटसाठी ते रिस्ट्रिक्शन सगळे उठले जातील आणि तुम्हाला तिकडे डेव्हलपमेंट करायला अधिकार येणार आहे. तो डेव्हलपमेंट करायला मनात एक तर फक्त काढून टाकायचा काय ऍक्विजिशन होणार आहे. ऍक्विजिशन आता कुठचीही गोष्ट होणार नाही जी पूर्वी झाली स्टेशनसाठी आणि रेल्वेसाठी त्याच्या व्यतिरिक्त कुठचीही ऍक्विजिशन होणार नाही. आपण याच्यामध्ये काय करू की हे जे काही लोकांची मागणी आहे की लॅटलॉंगच्या Acquisition मध्ये हडपणार नाही ते आपल्याकडे. त्याच्यावर आपण display करू. आणि यांना ते गुगल मॅपवर एक करून एक्झॅक्ट पाहिजे की माझा घर इकडे तिकडे चेक करू शकता. जसं महापौर साहेबांनी सांगितलं की ओव्हरऑल बाउंड्री काय आहे त्याच्या रफ त्यांनी कॅल्क्युलेशन आता दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे की ते परत आपण ते जे रेड कलरच्या जे होता त्याच्यामध्ये सेक्शन तो बेसिकली आपला हाय स्पीड रेल्वेच्या स्टेशन आहे तो लाल कलरचा मी पकडू. तो त्याच्या बेसिकली त्यांनी हा प्लॅनला 3 एरियामध्ये भाग केलेला आहे. पहिला एरिया आहे जे रेड एरिया आहे जो एरिया 1 ज्याच्यामध्ये स्टेशन आणि स्टेशनशी संबंधित काय त्यांची जे युटिलिटीज काय इलेक्ट्रिक सबस्टेशन जे रेल्वेला लागत आहे ते त्याच्यामध्ये ते घेणार आहे आणि ते जागा त्यांनी ऍक्विजिशन मला वाटते बऱ्यापैकी ऍक्विजिशन झालेला पण आहे. आता तो रेल्वे स्टेशनसाठी लागणार आहे हाय स्पीड रेल्वे स्टेशनसाठी. त्याच्यानंतर आहे एरिया 2 जे सरासरी 500 ते 800 मीटरच्या रेडियस मध्ये जे एरिया येत आहे तर ते आपल्याला प्लॅन करायचे आणि त्याच्यानंतर तिसरा एरिया आहे जे 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे आणि हे प्लॅन पण त्यांनी म्हटलेलं आहे की हे तुम्ही टप्प्याटप्प्याने करा. तर आजचा पहिला विषय आहे की फक्त आणि फक्त आपण बाउंड्री त्याच्यामध्ये मार्क केलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला लेफ्टला दिसेल की एक मोठी टेकडी आहे ते पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. बॉटम लेफ्टला एक वरच्या टेकडी आहे तो फॉरेस्ट आहे आणि हे बॉटमची हा पूर्ण फॉरेस्टचा एरिया आहे आणि वरच्या भागला जे स्टेशन लाल कलर जे दिसते